मुंबईमध्ये मतदार यादीमध्ये पेडणेकर आणि सुनील शिंदे यांचं दुबार नाव आढळून आलेलं आहे। निवडणूक आयोगाने कुणाच्या घरी बसून हे कांड केलं, कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या मतदार याद्यांमध्ये दुबार नावं आढळून आली आहेत। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि सुनील शिंदे यांचंही नाव दुबार मतदार यादीमध्ये पाहायला मिळालंय। निवडणूक आयोगाने कुणाच्या घरी बसून हे कांड केलं, कारवाई झाली पाहिजे अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली। पण नक्की हा प्रमुख निवडणूक आयोग कोणाच्या घरी बसून हे केलेलं कांड आहे असं मला विचारायचं। मग त्यांना निवडणूक आयोगाला जे सगळेजण संबोधितात की हा कुठला आयोग आहे आणि त्यांच्या भाषेत मी बोलते, मी माझी भाषा नाही, या भांडीघासा आयोग आहे। मतदानाच्या प्रक्रियेत ज्याला सर्वोच्च स्थान आहे त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवणं, मुंबईचा प्रथम नागरिक हे जाणून बुजून केलंय का असा आता संशय आमचा वाढत चाललाय। मुंबई पालिका निवडणुकीच्या मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबई पालिकेच्या 227 वॉर्डमध्ये 11 लाखांच्या वर दुबार मतदार असल्याची माहिती आहे। तर दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन विशेष मोहीम हाती घेणार आहे। पेडणेकरांच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये सर्वाधिक 8207 दुबार मतदारांची संख्या आहे। वरळी विधानसभेमध्ये सरासरीनुसार 6800हून अधिक दुबार मतदार आहेत। माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या प्रभाग 198 मध्ये 7295 दुबार मतदार आहेत। ठाकरे सेनेच्या आशिष चेंबूरकर यांच्या प्रभाग क्रमांक 196 मध्ये 7095 दुबार मतदार आहेत। समाधान सरवणकर यांच्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये 7584 दुबार मतदार आहेत। प्रभाग क्रमांक 1 या तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रभागामध्ये 2142 दुबार मतदार आहेत। सर्वाधिक 14 प्रभाग असलेल्या भांडूप विभागात 69500 दुबार मतदार आहेत। मी आमचं मतदार यादीचं वाचन सुरू केलेलं शाखेशाखेने आहे। त्याच्यातल्या मोठ्या ज्या उणीवा आहेत त्या सर्व नजरेत आणून देण्याचं काम केलेलं आहे। आमचे पक्षाचे सचिव सूरज चव्हाण असतील आणि स्वतः आदित्यजींनी पण शाखेशाखे न्याय जाऊन या सर्व गोष्टीची माहिती दिलेली आहे आणि आमचे कार्यकर्ते करतात। पण ही जबाबदारी फक्त आमची नाहीये, निवडणूक आयोगाची पण ही जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून पण त्याची दखल का घेतली गेली नाही हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आणि म्हणून ह्याची दाद परत एकदा आम्ही मागावं लागेल। आदित्यच्या मतदारसंघात असे भानगडी काय होतात कळत नाही, परंतु जर असं जर झालं असेल तर ते चुकीचं आहे। कधी आलं, कसं आलं, 103 वेळा आलं, हा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त वरळी मतदारसंघातच कसा होतो याचा सुद्धा तपास करावा लागेल। 103 वेळा नाव असलं तर एकच वेळा मतदान होणार आहे। शेवटी निवडणूक आयोगाने एकदा तुम्हाला मतदान करताना त्या ठिकाणी शाई लावली की मग तुम्हाला मतदानाला जाता येत नाही। 10 नाव राव की 15 नाव राव, पण ही यादी स्क्रॅप केली पाहिजे।